वंचित बहुजन आघाडी शाखा सडक अर्जुनी तर्फे बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सर्वप्रथम कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आला होता। या प्रसंगी भावी उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते दिनेश पंचभाई, वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्याचे निरीक्षक भगवान भोंडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा गोंदियाचे उपाध्यक्ष प्यारेलाल जांभूळकर, भंडारा जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डीजी रंगारी, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव सलामे, वंचित बहुजन आघाडीचे मोरगाव अर्जुनी तालुका अध्यक्ष किशोर तागडे, गोंदिया जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे विनोद मेश्राम, वंचित बहुजन आघाडी साकोली महिला तालुका अध्यक्ष शीतलताई नागदेवे, सडक अर्जुनीचे अध्यक्ष सुखदास मेश्राम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली करण्यात आली। यामध्ये एसटी ओबीसी यांच्या प्रश्नाच्या वाचा फोडण्यासाठी प्रश्न घेऊन जनजागरण करण्यात आले। पूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात रॅली करण्यात आली। त्या महामानवाने या सर्व महापुरुषांच्या विचाराला आणि आचाराला संविधान रूपी पुस्तकामध्ये प्रारूप देऊन तुम्हामांना आणि या देशातील 140 करोड जनतेचे फाकी दिले। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सर जमी के लिए जिसके दिलो दिमाग में सम्मान होगा, भारतीय समाज के प्रति जिसके लेखनी में बड़ा अभिमान होगा, भगवान को भी न्याय दिलवा दे, ऐसा संविधान लिखने वाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितना महान होगा। ईश्वर अपना परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज आपण या सडक अर्जुनी तालुक्यामधून सन्माननीय दिनेश पंचभाई यांच्या नेतृत्वामध्ये आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा याला सुरुवात केलेली आहे। आणि त्यातला त्या दिनेश पंचभाई यांच्या जनसंपर्क कार्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी देऊन आपण या यात्रेला सुरुवात करत आहोत। त्या यात्रेमध्ये संपूर्ण सहभागी झालेले एससी, एसटी आणि ओबीसी आणि माझा आवाज जे ऐकत आहे त्या सर्वांना जय सेवा, जय भीम। मित्रांनो, देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले। या 75 वर्षात आम्हाला आरक्षण बचाव आणि जनसंवाद यात्रा काढावी लागते। म्हणजे या देशातली शोकांकित आहे। आणि तेही संवाद यात्रा कशासाठी तर इथल्या ओबीसी आणि एसटी, एससी यांच्या आरक्षण वाचवण्यासाठी। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले वयाचे संपूर्ण वर्ष आपल्या जीवनाचा अंतिम वेळ या इथल्या ओबीसी, एसटी, एससी आणि ओबीसी साठी दिला, तर आम्ही बाबासाहेबांचा संविधान समजू शकलो नाही। म्हणून आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि यांच्या आदेशानुसार आम्हाला आरक्षण बचाव यात्रा काढावी लागते। म्हणजे किती मोठी शोकांकिता आहे, यावर आम्ही विचार करायला पाहिजे आणि यावर आम्ही मनन करायला पाहिजे। आज या महाराष्ट्राचा राजकारण कुठल्या दिशेला चालू आहे, या महाराष्ट्रामध्ये काय होत आहे, या देशामध्ये काय होत आहे। ज्या नालायक लोकांनी लोकसभेचे विलक्षण झाले तेव्हा आम्हाला सांगितलं होतं या देशाचा संविधान खतऱ्यामध्ये आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता द्या, बरोबर। या भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार सन्माननीय डॉक्टर पडोळे साहेब यांनी प्रचारादरम्यान आम्हाला सांगितलं होतं की मी संसदेमध्ये जाईन आणि या देशाच्या संविधान वाचवण्यासाठी इथं आवाज उठवेन। पडोळे साहेब, साधी शपथ घेतेवेळी तुम्ही आमच्या बाबासाहेबांचं नाव घेऊ शकत नाही, तर या देशाला संविधान वाचवायची मोठ्या मोठ्या बाता कसल्या मारतात। मग आम्हाला चुक्या बनवलं, त्यामध्ये आम्ही एवढा चुक्या समाज आहोत। यातला आमचा एससी बांधव बी चुक्या म्हणजे चुक्या बनला, त्यात आमचा ओबीसी बांधव बी चुक्या बनला, त्यात आमचा एसटी बांधव तर त्यापेक्षा मूर्ख आहे। मी ज्या एसटी आदिवासी समाजातून येतो तो एसटी बांधवही चुक्या बनला। या देशाचा संविधान वाचवणार आहे, म्हणून चला बाबा यांना वोट करायचं आणि या देशाच्या संसदेत पाठवायचं आणि या संविधानावर बोलतील म्हणून आम्ही यांना निवडून दिलं। पण 4 महिने झाले याच काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुल गांधी ते स्टेटमेंट करतात की आरक्षण बदलवण्यासाठी आम्हाला विचार करावा लागेल। मग आता तुम्हाला विचार करायचा आहे की ज्या पद्धतीने या देशातली बीजेपी असो, काँग्रेस असो, या युती पट्टीने सत्तेवर येतात, हे सापनात आणि नागनाथ आहे। इथल्या ओबीसीच्या जरांगे पाटलाच्या याच्यात मराठ्याचा आरक्षणाचा मुद्दा या महाराष्ट्रात उठला। महाराष्ट्रात उठत असताना जरांगे पाटलांनी स्टेटमेंट दिलं की आम्हाला ओबीसी
मराठ्यांना आरक्षण पाहिजे. अहो तुम्ही 288 आमदार आहात या महाराष्ट्राच्या विधानसभेत, त्यापैकी 96 आमदार 196 आमदार ओबीसी आहेत. आणि या तुमच्या लगतचा असलेला माणूस नाना पटोले या महाराष्ट्राचा काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पण पटोले साहेब, तुम्ही जेव्हा ओबीसीतून जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं, तुमचं साधं स्टेटमेंट आलं नाही की आम्ही ओबीसीतून तुम्हाला आरक्षण कसं देऊ. पण तुमचाच बाप या महाराष्ट्रामध्ये, तुमचा बाप असलेला प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण वेगळं आहे आणि इथल्या पुंड्याचं आरक्षण वेगळं आहे. आणि त्या बापाने या महाराष्ट्रामध्ये, तुम्ही तर दंगली घडवून आणण्याच्या याच्यात होत्या, तर त्या बापाने या महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढली आणि या महाराष्ट्राच्या दंगली थांबवल्या.